तर हॅलो, कसे आहात सगळे. तर आपण आज साबुदाणाच खिचडी बनवत आहे. साबुदाणा बनवताना पहिले कट करून घ्यायचे बटाटे, शेंगदाणे, मिरचीचा कूट आणि हे रात्रभर भिजत घातलेले साबुदाणे. तर चला मग आता आपण साबुदाण्याची खिचडी बनवू. पहिले कढईमध्ये तेल टाकून कढई गरम करून घ्यायची. अजून काय बोलते? 2 ते 3 चम्मच तेल घ्यायचं. तर तेल आता तापलेलं आहे. त्याच्यामध्ये बारीक कट केलेले बटाटे टाकायचे. बोला तुला एक. बटाटे आता लालसर भाजून घ्यायचे. 5 ते 10 मिनटं लो फ्लेमवरती. तर बघा आता आपले बटाटे कसे लालसर भाजलेले आहेत. माझं नाव पूजा आहे. तर मी रोज शॉर्ट व्हिडिओ टाकत जाईन. रेसिपी, ट्रॅव्हल, स्किन केअर. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हे बघा, शेंगदाण्याचा कूट आणि मिरचीचा कूट टाकलेला आहे. ते पण थोडंसं नॉर्मली भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये भिजत घातलेले साबुदाणा टाकायचे. ते आता मस्त असं परतून घ्यायचं. त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं. मस्त असं हलवून घ्यायचं, एकजीव करायचं. तर ही माझ्या पद्धतीची खिचडी आहे. नक्की करून बघा एकदा, आवडेल तुम्हाला. तिखट अशी झणझणीत खिचडी, वरून शेंगदाण्याचा कूट टाकलेला आहे. ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटलं एक्स्ट्रा टाकायचं तर एक्स्ट्रा टाकू शकता. तर हा माझा पहिला व्हिडिओ आहे माझ्या चॅनलवरचा. व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा चांगले. अजून माझ्याकडून रेसिपी पाहिजे असतील तर कमेंट करून सांगा मला. नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. हे बघा, 10 मिनटं मस्त असं परतून घ्यायचं. असं बटाटा वगैरे टाकलं की मस्त खिचडी लागते. आणि हे मिरची कापून टाकण्यापेक्षा ते मिक्सरमध्ये बारीक करून टाकल्यानंतर चांगली चव येते. तर आपली खिचडी तयार आहे.